सर्वसामान्य लोकांचा समज आहे की उन्हाळ्यामध्ये दही भरपूर खावं, दही थंड आहे, दह्याने उष्णता कमी होते. तर हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. आयुर्वेदानुसार दही हे उष्ण आहे, पचायला जड आहे, तिन्ही दोषांना वाढवणार आहे. दह्याचा अभिषंधी गुण आहे, त्याच्यामध्ये मेनली दही शरीरातील पाण्याचं शोषण करतं. दह्यामुळे अंगाला सूज येते. आजाराच्या संदर्भात बोलायचं झालं तर ज्यांना आम्लपित्त आहे त्यांच्या तक्रारी दह्याने वाढतात. आजवलच दह्याने संधिविकार वाढू शकतात. ज्यांना पूर्वीपासून सांध्यांना सूज आहे, सांधे दुखत आहेत, अशा व्यक्तींचे सांधेदुखी दही खाल्ल्यानंतर वाढलेली दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲलर्जीज. दही खाल्ल्यानंतर स्किन ॲलर्जीज खूप वाढतात. काही जणांना म्हणजे इव्हन हे पण बघायला मिळालं की दही खाल्ल्यानंतर सर्दीची तक्रार वाढते. पण याच ठिकाणी एक वेगळा अपवाद सांगतो तुम्हाला की जर सर्दी झालेली असेल तर दह्यामध्ये जर मिरपूड घालून घेतली, स्पेसिफिकली जर नाक चोंदलेलं असेल तर दह्यामध्ये थोडीशी मिरपूड घालून तुम्ही जर सेवन केलं तर तुमचं नाक मोकळं व्हायला मदत होते. पण बघायला गेलं तर दही थोडंसं अपायकारक आहे, त्यामुळे उन्हाळ्यात खाणं चुकीचं आहे. आणि त्याच ठिकाणी लोकांचं असं म्हणणं असतं की दही खाल्ल्याने थंड वाटतं किंवा पित्ताची उष्णता कमी होते, तर तसं काही होत नाही. त्यामुळे नक्कीच हा एक जरा चुकीचा समज आहे लोकांमध्ये.